गजानन विजय ग्रंथ अध्याय 2 श्री गणेशाय नमः. जय अजित सर्वेश्वरा श्रीचंद्र भागा तटविहारा पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा दीनबंधो पाही माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण. कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढाते. सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा. रसभरीत आतला गाभा टरफला ते महत्व पाणी. तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागले अद्याही झाले कथन समर्थ गेले निघून. तेने बंकटलाला लागून हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यास मनी. न हाले दृष्टीपासोनी गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोर चेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्स्यशुद्धी करीसाची तैसे बंकटलालाची स्थिती झाली विविध हो. हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया. वडिलांपासी बोलवावया छाती त्याची होईना. ऐशा रीती त्या चित्ती भले विचाराते काहूर झाले. शेगाव अवघे धुंदाळले परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचल. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लानपणा. ऐसा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तारणा ज्वान नाही कशाची तुला बाण. ऐसे साच असोन चिंता तूर दिसतोशी. किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी होते एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजीपंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदली. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला. तू जो पुरुष कथेसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचून ऐशा क्रिया मिळतन कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचोनिया होणेन दर्शन आशांचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून ते मलाही दर्शना. ऐशा स्थितीत देवस चार निघून गेले साचार. बंकटलालासी तिळभर विसरण पडे तयाचा. गोविंदबुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होतसे. लौकिक त्यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तनात चालले तो औचित समर्था पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी तेदवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटाते पाहून कृपण जाय हपापोनी. वा चातकाचे स्वातिघन वा मोरासी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतासनी झाले. दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले. काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी. माळिनीच्या सदनातून बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी. तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ. जा जाऊनी ओढ्याप्रत तुंबा भरोनी आण पाणी. पितांबर बोले गुरुराया ओढ्याच पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बुडवावया मुळी नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून. तै बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्यांचेच आणितो तुंबा भरून. ते बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच आण पाणी. आत तुंबा बुडवून उगीच ओंजळीने तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठीन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल. करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐशी झाली आडविहार चिंतावला पितांबर. हिया करुनी अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अकटित तुंबा ठेवला जेथ जेथ. तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती
चकित झाला. तो म्हणे, ही ऐशी स्थिती ती आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साचशक्ती, संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेवला योगेश्वराचे सानिध्याला, त्याचा समर्थ स्वीकार केला. झुणका भाकर सेवल्यावर बंकटलालासी सुपारी, मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून, फोडून दिल मज कारण. ऐसे ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेवता झाला व्याघ्रांवरी. दुदंडी तांब्याचे खडके दुदंडी व्याघ्रांवरी, ही मुसलमान नाणी सारी, चालत होती व्यवहारी या वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्तात करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बसले. गोविंदबुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा. श्लोक 11 स्कंदाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्ध विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. ज्या त्या घेऊनी मंदिरा, या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली इतर. समर्थांसी साचार कीर्तनासी अनावया. केली विनंती अवघ्यांनी, श्रोते अति विनयांनी. परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो. गोविंदबुवा अखेर येऊन जोडीते झाले कर. कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, वरेन बसणे बाहेर. धन्य वाचून मंदिर, शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले, माझे आज उदले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता, समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वर व्यापिले. आत बाहेर काही न उरले, मग ऐसा हट्ट का? जे जे जयाने सांगावे, ते ते तयाने आचरावे. शब्दच्छलांसी करावे, साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथेकऱ्यांची रीत ऐसी, बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथ्या करी, तू न व्हावे भूमीवरी. आज कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो. बुवा कीर्तीने परत आले, गरजून अवघ्या बोलले. तुमच्या शेगावी अमोल आले, रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले, साक्षात हे पांडुरंग. त्यांची तरतूद ठेवावी, सेवा त्यांची करावी. याची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निःसंशय करून. अनयासे हे विधान, जोडिले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष मावेना. आपल्या सन्मानीय पित्यासी, हकीकत कथेली प्रेमेसी. बाबा आपुल्या घरासी, गजानन आणा हो. पुत्रांचे हे कथन हे भवानीरामे ऐकले, आणि प्रेमे ऐसे वदले, तूच ये त्या घेऊन. पित्यासी मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात 4थ्या दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत अस्तमानाचे समयाला. दीनपती असता गेला, इकडे बोधसूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदीसूत आला येथे साक्षात. वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणे. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडून हात, काही भोजन करा येथ. आम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आला या. शिव आराधन प्रदोष काळी, घडील तो भाग्यशाली. ऐसे ऐकेली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले, बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले, परमभक्तीने मस्तकी.
करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून, परी स्वयंपाका कारण अवघी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथे, तरी प्रदोषकाळी पार्वतीकांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसे तोड ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवूनी तपका तरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. माझे भेटितो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेवले समोरी तबक येथे समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भालांप्रती लाविला बुक्का कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे घडेल पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. येथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांचे. घातले असे अतिहर्षी तोन थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार. पाणी घालिती नारी नर मन मानेल ऐशारीती. कुणी शिके काही लाविती कुणी साबण घेऊन हाती. समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना चमेली तेल जाणा. कोणी बेलाची याद मर्दना करू लागले निज हस्ते. अंगराग नाना परी त्याचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भालीगंध केशरी गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. त्या दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ पूर्ण केले. एकमात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटिले. आज आहे सोमवार मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्याच्या पूजा अस्तमानी यथा सांग करुनी. करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळासे नारायण. इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्याचे झाले पूजन परम असे प्रेमे करुनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले जे भजोन जरी तरी आत्ता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मित्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टींनी पाहू लागले तयास्तानी. इच्छाराम तो घेऊन नैवेद्य आला परातीत. आंबेमोहर तांदळाचा 2 मुदी भात साचा. नाना विविध पक्वांनाचा थाट केला तयाने. जिलेबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे धीवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी. वाडगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी. ओदनाच्या 6व्या भागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण. समर्थांपुढे आणून ठेवल्या इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो खातो अहर्निशी ऐसे बोलिसी गणप्या. खा हे आता अवघे अन्न अघोऱ्यान करी अनमान. पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले. पात्रीन काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. अग्रहाचा प्रकार काय होतो अखेर. हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे. खणानून उलटी झाली खाल्ल्या अण्णाची ती भली. ऐशीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मना. तिची खोड मोडण्या जाणा अखंड खीर प्याले की. उलटी झाली होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसी लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगीबळ असून या सत्पुरुषाचे आचरण.
पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण, निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थ येथे केले, लोकांलागी सुचविले, आग्रह करणेन चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी, नेओन बैसविले पहिल्या परी स्नान घालुनी महाराजा. नरनारी दर्शने घेती महाराजांची आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे. आवाज त्यांचे सुस्वर खडे पहाडी, मनोहर विठ्ठलाचा नामगजर करू लागले आवडीने. इकडे महाराज असणी ते वदले वदनी, भजनाचिया मिशांनी गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी केले अभिधान, गजानन ते तयाला. जो स्वयमेव ब्रह्म झाला, नावरूप कोठुनी त्याला. नावरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास, अस्ति भ्राती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्र राही. त्या आनंदान वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. आषाढी पंढरपूर वा सिंहस्ती, गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार, गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात बंकटलालाच्या घरात, लांब लांबूनी असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण, निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार, गजबजेल शेगाव नगर, सदन राऊळ बंकटाचे. तो ब्रह्मपदा पोहोचेल, जातो कोठून उरली त्याला. सूर्याचिया प्रकाशाला अवघेच आहे सारखे, नित्ययात्रा नवी येई, समाराधना होती पाही. त्याचे वनिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा शाड कोण, मी कीटका समान, अवघे वदले गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी आता ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगलस्नान, कधी हळात जाऊन, कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता साचा, प्रकार बघुनी वायूच्या गतीचा, नये ठरवता कोणासी. चिलमी वरी वाटेल भरी, त्यास वरचेवरी नव्हती आसक्ती तिच्यावरी. ते केवळ कौतुक असो आता पुढीलाध्याया. भाव ठेवा ऐकावया, पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत, हेच विणवी जोडून हात, दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति द्वितीयोऽध्याय समाप्त.